Drugs are not cool. Don't make addiction your attraction. अंबरनाथमध्ये ड्रगच्या अतिसेवनानं तरुणाचा मृत्यू झालेला आहे. कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा पाश्चात्य देशात थैमान घालणाऱ्या झोंबी ड्रगची दहशत आता भारतातही पाहायला मिळते. These drugs are killing so many people every single year. Out of all the intoxicating substances, the risk of creating a psychotic mental illness is highest for cannabis. आता हा जनता की चळवळ झाली पाहिजे. 130 करोड़ की आबादी का देश एक संकल्प लेकर निकले तो निश्चित रूप से ये लड़ाई को हम जीत सकते हैं. आपलं सगळ्यांचं लक्ष आता एकच आहे आणि ते म्हणजे ड्रग फ्री मुंबई. आपल्याला मुंबईला ड्रग्सच्या विळख्यातनं पूर्णपणे बाहेर काढायचं आहे. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने ड्रग फ्री मुंबई अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमामागे एकच स्पष्ट ध्येय आहे: मुंबईतील तरुणांसाठी अधिक निरोगी, सुरक्षित आणि अंमली पदार्थ मुक्त भविष्य घडविणे. या अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील सुमारे 3000 शाळा, 500हून अधिक महाविद्यालय, 2000 पेक्षा अधिक प्रशिक्षित समुपदेशक आणि 5 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये महिला, उद्योजक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही सक्रिय भूमिका बजावणार आहेत. जनजागृती कार्यक्रम, समुदाय संपर्क उपक्रम, समुपदेशन सत्रे, विशेष समित्या, समर्पित हेल्पलाईन्स, वॉर रूम्स आणि समन्वित प्रतिबंधात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच समस्या गंभीर होण्यापूर्वी वेळेत हस्तक्षेप करून आवश्यक मदत उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी सायबर पोलीस डिजिटल माध्यमांवर बारीक लक्ष ठेवून अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण ठेवत आहे. तसेच अँटी नार्कोटिक सेलचे अधिकारी तळागाळात व्यापक जनजागृती आणि संपर्क मोहीम राबवत आहे. स्थानिक समुदायांच्या सहकार्याने अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात अधिक मजबूत आणि प्रभावी सतर्कतेचे जाळे उभारले जात आहे. चला आपण सर्वजण एकत्र येऊया, ही शपथ घेऊया आणि अधिक निरोगी, सक्षम व अंमली पदार्थ मुक्त मुंबई घडवण्यासाठी योगदान देऊया.